आपला आजचा टॉपिक आहे की समजा अशी सिच्युएशन आली की जिथं आपण एकदम कन्फ्यूज होत आहोत की नक्की काय करायला हवं, कुठला डिसिजन घ्यायला हवा, आपल्याला ही गोष्ट करायची आहे का ही नक्की चांगलं काय असेल, तोट्याचं काय असेल. तर अशा वेळेला काय करायचं? आणि हा जो प्रश्न आहे ना, हा आपल्याला रोज पडणार नाही, पण कधी कधी पडेल. आणि त्यावेळेला मात्र आपल्याला या ठराविक गोष्टी वापरायची अत्यंत गरज आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला आपल्या आपल्यामध्ये असणाऱ्या प्रोग्राम्स बद्दल आधी जाणून घ्यावं लागेल. प्रोग्राम्स म्हणजे काय? जसं आपल्या कम्प्युटरमध्ये एक ठराविक बटन दाबल्यावर ठराविक गोष्टी घडतात, किंवा समजा आपण इंटरनेट बँकिंग वापरत असू, जसं आपण एखादं ट्रान्झॅक्शन करू तसं लगेच आपल्याला टेक्स्ट मेसेज येईल. हे कसं घडतं? ऑटोमॅटिक प्रोग्राम्स असतील. तसंच सेम आपल्यामध्ये पण अनेक ऑटोमॅटिक प्रोग्राम्स बनलेले असतात, किंवा आपण ते बनवलेले असतात अनेक वर्षांपासून. त्यातला एक प्रोग्राम आपल्यामध्ये असतो, जनरली तो असतो की जेव्हा पॅनिक सिच्युएशन होईल, किंवा जेव्हा स्ट्रेसफुल सिच्युएशन होईल, किंवा जेव्हा असं काहीतरी होईल जिथं आपण पूर्ण कम्फर्टेबल नाही, तेव्हा एकतर आपण फार फास्ट काहीतरी डिसिजन घेतो, किंवा डिसिजन घ्यायचाच नाही असं ठरवतो. जनरली याला म्हणलं जातं फाईट अँड फ्लाईट मेकॅनिझम. फॉर एक्झाम्पल, आपण उभे आहोत आणि अचानक एक कुत्रं आलं आणि ते भुंकत आहे. तर एक तर आपण पटकन तिथून पळून जाऊ, किंवा आपण त्याला भांडायला जाऊ. हे झालं फाईट किंवा फ्लाईट मेकॅनिझम. पण कधी कधी याच्या अपोजिट दुसरी रिॲक्शन घडेल. ते म्हणजे काहीतरी अचानक भीतीदायक घडलं आणि ती व्यक्ती ना पळत आहे, ना त्याला अडवत आहे, पण एकदम डिप्रेस मोडमध्ये जात आहे किंवा बेशुद्ध पडत आहे. तर ही दोन मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळतील. ही इनबिल्ट असल्यासारखी आहेत. आपल्याला या दोन्ही मेकॅनिझम मधला मधला मार्ग निवडायचा. जेव्हा अशी सिच्युएशन येईल, विशेषतः पॅनिक सिच्युएशन येईल, जिथं खूप जास्त इमोशन्स आहेत, खूप वेगवेगळे विचार आहेत आणि आपल्याला समजतच नाहीये काय करायला हवं, खूप कन्फ्युजन आहे, तेव्हा आपल्याला एक बटन दाबायचं आहे स्वतःच्या आतमध्ये. ते म्हणजे स्नूज, पोस्टपोन. हा, न टाळणं, इग्नोर करायचं आहे हे पण नाही, ना लगेच डिसिजन घ्यायचा आहे. बऱ्याचदा अशा वेळेला आपण फाडकन पटकन काहीतरी बोलतो किंवा पटकन काहीतरी डिसिजन घेतो, तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे स्नूज. जसं अलार्म असतो आणि त्याला आपण स्नूज करतो आणि तो परत 5-10 मिनिटांनी वाजेल, सेम. पण हे आपल्याला स्वतःला ट्रेन करावं लागेल. दुसरी गोष्ट, एकदा आपण ठरवलं की लगेच आता आपल्याला रिॲक्ट नाहीये करायचं, आपल्याला थोडासा विचार करायचा आहे किंवा वेळ घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण करू शकतो प्राणिक ब्रिदिंग किंवा अपडाऊन ब्रिदिंग. जर तुम्ही प्राणिक हिलर्स असाल तर तुम्ही करू शकता प्राणिक ब्रिदिंग. कारण यानं काय होईल, जेव्हा आपण प्राणिक ब्रिदिंग करतो तेव्हा आपला ऑरा खूप मोठा होतो, आणि याचा दुसरा फायदा होतो, आपल्या मनातले अनेक विचार कंडेन्स होतात, शांत होतात, आणि आपल्याला एकदम क्लॅरिटी येऊ शकते. आपले इमोशन्स शांत होतील, आपली एन्झायटी शांत होईल. जस्ट 3 ते 4 मिनिटं, फार वेळ पण नाही लागणार जर आपण प्रॉपरली प्राणिक ब्रिदिंग करत असू तर. आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा आपल्याला ठरवायचं आहे, ठीक आहे पॅनिक सिच्युएशन आहे, आपल्याला आता दुसरं काहीच करायचं नाहीये, पोस्टपोन, स्नूज करू. दुसरं, प्राणिक ब्रिदिंग करू. प्राणिक ब्रिदिंग केलं की कधी कधी सिच्युएशन अशी पण असू शकते की फार आपल्याला पोस्टपोन नाही करता येणार, पुढच्या 5-10 मिनिटात आपल्याला काहीतरी करायचंच आहे. तेव्हा सुद्धा आपल्याला अनेक प्रश्न विचारायचे आहेत या सिच्युएशन बद्दल, की नक्की काय झालं, काय काय ऑप्शन्स आहेत, कुठल्या ऑप्शन्सचा परिणाम काय काय होऊ शकतो, कुठल्या ऑप्शनचा फायदा होऊ शकतो, कुठल्या ऑप्शनचा तोटा होऊ शकतो, वगैरे हे प्रश्न विचारायचे. पण जर आपल्याकडे खरंच वेळ असेल, बऱ्याचदा आपल्याकडे खरंच वेळ असतो, बऱ्याचदा आपण त्या गोष्टीवर एक दिवस सुद्धा विचार करू शकतो, एक आठवडा सुद्धा विचार करू शकतो. खरं तर अर्जन्सी नसती, पण त्या सिच्युएशनमुळं आपल्याला असं वाटतं की आपल्याला लगेच बोलायची गरज आहे किंवा लगेच काहीतरी डिसिजन घ्यायची गरज आहे. बऱ्याचदा ती आवश्यकता नसते, आणि अशा वेळेला आपण ठरवायचं की आपल्याला खरंच वेळ घ्यायचा आहे. कदाचित एखादी संध्याकाळ, कदाचित एखादा तास, कदाचित एखाद दुसरा दिवस म्हणजे काय, आपण व्यवस्थित वेळ काढून अर्धा तास, पाऊण तास, 1 तास देऊन त्याच्यावर विचार करू वेगवेगळ्या अँगलनी, आणि मग त्याच्यावर आपण रिॲक्शन देऊ किंवा रिस्पॉन्ड करू.
म्हणजे पहिल्यांदा आपण ठरवलं स्नूज, मग आपण ठरवलं प्राणिक ब्रिदिंग, मग आपण ठरवत आहोत की याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे, इमोशन्सचा विचार न करता खरंच विचार करायचा आहे. आणि जेव्हा आपण ही गोष्ट करू, जेव्हा ही गोष्ट खरं तर खूप सिंपल आहे, फक्त आपल्याला ठरवावं लागेल की हा मला हे करायचं आहे. तेव्हा काय करायचं? तेव्हा पहिली स्टेप आहे, आपण एकतर डिजिटल नोटबुक घेऊन बसत आहोत, म्हणजे मोबाईलमधलं नोटचं ॲप किंवा लॅपटॉपमध्ये वर्ड वगैरे ओपन करून, किंवा वही पेन घेऊन बसत आहोत आणि लिहित आहोत की मला काय करायचं आहे, किंवा नक्की काय काय झालं, कुठले कुठले ऑप्शन्स आहेत, काय काय नुकसान होऊ शकतं, कुठल्या गोष्टी सध्या चांगल्या आहेत वगैरे. आणि जशी आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू, तसं आपल्यामध्ये आपोआप क्लॅरिटी येईल. परत एकदा, या गोष्टींचा फक्त विचार करायचा नाही, विचार करणं आवश्यक आहे, पण फक्त विचार करत असू तर ते कमी पॉवरफुल आहे. जर आपण विचार करत आहोत पण लिहित आहोत तर ते प्रचंड पॉवरफुल आहे. आपले इमोशन्स एकदम फास्ट रेग्युलेट होतील जर आपण लिहित असू तर. आणि एवढंच नाही, आपल्याकडं एक्स्ट्रीम क्लॅरिटी असेल. जणू आपण वजन काटा घेत आहोत आणि वजन करून घेत आहोत की असं केलं तर काय होईल, असं केलं तर काय होईल, असं केलं तर काय होईल, असं केलं तर काय होईल. आणि आपल्याला वजन काट्यावर दिसत आहे की या गोष्टीचे परिणाम चांगले आहेत, या गोष्टीचे परिणाम वाईट आहेत, आणि आपण ती चांगली गोष्ट करत आहोत. ठीक आहे. ही एक इतकी सोपी गोष्ट आहे. याच्यात फक्त पहिली जी स्टेप आहे ही थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण जेव्हा पॅनिक सिच्युएशन येते तेव्हा आपल्याकडून ऑटोमॅटिक रिस्पॉन्सेस जातात. आणि जर आपल्याला ऑटोमॅटिक रिस्पॉन्सेस नको असतील तर त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये आपल्याला स्वतःला ट्रेन करावं लागतं की आपल्याला स्नूज व्हायचं आहे. जर आपण प्राणिक सायकोथेरपिस्ट असू तर ही स्टेप पण खूप सोपी आहे, इव्हन किरकोळ आहे. कारण आपण प्राणिक सायकोथेरपी मधलं व्हाईट बोर्ड टेक्निक वापरू शकतो. जे टेक्निक त्या सिच्युएशनमध्ये वापरावं लागत नाही, आपण नंतर कधी पण वापरू शकतो. आणि नंतर कधी तर निवांत बसून आपण स्वतःचे हे ऑटोमॅटिक प्रोग्राम्स बदलू शकतो. आणि म्हणून ही टेक्निक प्राइसलेस आहे आणि मॅजिकल आहे. कारण आपल्यातले ऑटोमॅटिक रिस्पॉन्सेस जर बदलायचे असतील तर त्या सिच्युएशनमध्ये आपण इतके अवेअर नसतो की ते बदलता येतील. आणि नंतर बदलण्यासाठी आपल्याकडं काहीच ऑप्शन नसतो. पण जर आपण व्हाईट बोर्ड टेक्निक वापरत असू तर आपण नंतर बसून रिस्पॉन्सेस बदलू शकतो, इव्हन ठराविक प्रमाणात पास्ट ॲक्शन्स बदलू शकतो आणि त्याच्यामुळं फ्युचर बदलू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळं परत एकदा रिवाईज करू आपल्याला काय करायचं. जेव्हा आपण पॅनिक सिच्युएशनमध्ये आहोत तेव्हा आधी आपल्याला ठरवायचं आहे स्नूज, मग प्राणिक ब्रिदिंग, मग विचार करायचा, विचार करताना लिहित विचार करायचा, आणि हे ठराविक प्रश्न घ्यायचे रेफरन्सला. हे प्रश्न पण रेफरन्सला घेणं खूप सोपं आहे. आपला एक प्रोग्राम आहे डिसिजन मेकिंग टेम्पलेट, तो जर आपण वापरत असू एक सोपी प्रॅक्टिस करू शकतो. तो डिसिजन मेकिंग टेम्पलेट ऐका आणि त्याच्यात जे टेम्पलेट लिहिले त्याच्यात असेच काही प्रश्न लिहिलेले आहेत. सलग 15 दिवस म्हणजे 2 आठवडे ठरवा की रोज तुम्ही कुठल्या तरी गोष्टीबद्दल ते टेम्पलेट भरत आहात. कुठलीही गोष्ट घ्या, एकदम सोपी, छोटी किंवा अवघड गोष्ट, कुठल्याही गोष्टीबद्दल ते टेम्पलेट भरा. आणि 2 किंवा 3 आठवडे जर तुम्ही हे रोज भरत असाल तर ऑटोमॅटिक तुम्हाला सवय लागेल की ठराविक गोष्टींमध्ये त्याच स्टेप्स फॉलो करायच्या. कारण हे जे टेम्पलेट किंवा त्यातल्या ज्या स्टेप्स आहेत ते मास्टर शॉ कॉक्सू यांच्या वेगवेगळ्या GLS मध्ये त्यांनी ज्या गाईडलाईन्स दिल्यात त्यातल्या ठराविक गाईडलाईन्स वापरून त्या स्टेप्स बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खूप मदत होईल आपल्या मनामध्ये एक स्ट्रक्चर करायला, की आपल्याला जेव्हा विचार करायचा आहे तेव्हा 1 2 3 4 5 6 या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. जर आपण हे फ्रेमवर्क नाही वापरलं तर अचानक आपण काहीही करू. हे फ्रेमवर्क म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंट सिस्टम असल्यासारखं आहे. क्रायसिस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय? कुठलंही एखादं ऑर्गनायझेशन असेल किंवा समजा विमान आहे तर त्यांच्या गाईडलाईनमध्ये एक क्रायसिस मॅनेजमेंट सिस्टम असते. समजा आपण एखाद्या लॉजमध्ये जात असू किंवा मोठ्या हॉलमध्ये जात असू तर आपल्याला तिथं इन्फॉर्म केलं जातं की समजा या ठिकाणी काहीतरी घडलं, म्हणजे भूकंप आला किंवा काहीतरी आग लागली, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठल्या दिशेने जायचं आहे,
आणि त्यांच्या स्टाफला या गोष्टी देऊन, या गोष्टी शिकवून ट्रेन केलेलं असतं की पॅनिक नाही व्हायचं, या स्टेप्स करायच्या आणि या स्टेप या सिक्वेन्सनंच करायच्या. तर जेव्हा आपण या स्टेप्स वापरू तेव्हा ॲक्च्युली आपण स्वतःची क्रायसिस मॅनेजमेंट सिस्टम डेव्हलप करत आहोत. आणि ती जर आपल्याकडे असेल स्टेप बाय स्टेप, तर जेव्हा या गोष्टी घडतील तेव्हा प्रत्येक वेळी नाही पण बऱ्याचदा आपण प्रॉपर ॲक्शन्स घेऊ. ठीक आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि मग आपण वेळ करून बरोबर ॲनालिसिस करून मग आपल्या रिॲक्शन्स ठरतील. आणि जरी हे काही घडलं नाही, आपल्याकडून पटकन रिॲक्शन झाल्या तरी हरकत नाही. जेव्हा आपल्या त्या रिॲक्शन्स होतील त्याच्यानंतर परत या सगळ्या स्टेप्स घ्यायच्या. हां, तेव्हा स्नूज बटन ऑलरेडी गेलेलं असेल, पण बाकी सगळ्या स्टेप्स आपण त्यानंतर सुद्धा घेऊ शकतो. त्या सगळ्या गोष्टीतून जायचं, भलेही नुकसान झालेलं असेल, पण जेव्हा आपण या गोष्टी रिपीट करू तेव्हा आपण स्वतःचं प्रोग्रामिंग बदलत आहोत. आणि मग व्हाईट बोर्ड टेक्निक वापरायची. व्हाईट बोर्ड टेक्निक जर आपण वापरत असू तर जनरली काही दिवसात आपण आपला खूप जुना प्रोग्राम सुद्धा बदलू शकतो. हां, म्हणजे एक्स्ट्रीम जुना असेल तर काही महिने पण लागू शकतात, पण जे अशा पद्धतीचे प्रोग्राम्स असतात ते बदलायला आपण जर प्रॉपरली व्हाईट बोर्ड टेक्निक वापरत असू तर फक्त काही दिवस लागतील. म्हणजे 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे वगैरे. इतकी ती पॉवरफुल टेक्निक आहे. ठीक आहे. आता आपण काय करू, आता आपण फिजिकल एक्सरसाइज करू, मेडिटेशन करू आणि मेडिटेशन झाल्यानंतर आत्ता जे आपण डिस्कस केलं त्याच्या रिलेटेड एक प्रोग्राम आपल्यामध्ये अब्सॉर्ब करू, जसं मागच्या वेळी पण आपण केलं होतं सेम. ही एक ॲडिशनल स्टेप आहे की जेव्हा आपलं मेडिटेशन 2 आवर्स होईल, आपल्याकडे भरपूर जास्त एनर्जी असेल, तेव्हा ॲक्च्युली आपण ती डायव्हर्ट करू शकतो. त्याचा अर्थ काय, ऑलरेडी आपण विचार करून लिहिलेला आहे की आपल्याला काय हवं आहे, काय योग्य आहे. तर त्यानंतर काय करायचं, सिम्पली मेडिटेशन 2 आवर्स करायचं. आपल्याकडे भरपूर एनर्जी असते, आपले हात ब्लेसिंग पोझिशनमध्ये घ्यायचे मेडिटेशन झाल्यानंतर आणि जे आपल्याला हवं आहे ते व्हिज्युअलाइज करत किंवा ते इंटेंट करत तिकडं ब्लेस करायचं, म्हणजे त्याला एनर्जाइज करायचं. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी एनर्जी देतो तेव्हा ती गोष्ट घडायला मदत बनते किंवा मदत होती. एखादी गोष्ट काहीही घडायची असेल फिजिकली तर ती आधी एनर्जेटिक घडती आणि मग फिजिकली घडती. त्याच्यामुळं जेव्हा आपण कन्फ्युज्ड आहोत, आपण त्यावेळेला थोडासा पॉज घेतला, आपण ठरवलं की काय व्हायला हवं, पण त्याच्यानंतर एकदा आपण ब्लेसिंग्स दिले, भलेही ती आपलीच कृती असू दे, पण आधी जर आपण ब्लेसिंग्स दिले तर तीच गोष्ट घडायला, आपल्याकडून पण घडायला, इतरांचे पण ठराविक रिस्पॉन्सेस यायला मदत मिळते. ठीक आहे. त्याच्यामुळे ही ॲडिशनल स्टेप आपण वापरू शकतो. यालाच म्हटलं जातं एनर्जी वर्क किंवा एनर्जी वर्कचा बेसिस हा आहे. ब्लेसिंग्स कसे द्यायचे, सिम्पली हात ब्लेसिंग पोझिशनमध्ये घ्यायचे. ऑलरेडी आपण एखाद्या गोष्टीचा विचार केलेला असेल की या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये आपल्याला काय घडायला हवं आणि जे घडणं योग्य आहे ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर बघत राहूया. आणि इंटेन्शन असू दे की आपल्यातली अतिरिक्त ऊर्जा किंवा एक्सेस एनर्जी त्याच ठिकाणी जात आहे जे घडणं आपल्याला हवं आहे. स्माइल. आणि ते प्रत्यक्षात घडत आहे याचा आनंद अनुभवत राहा. जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपली एक्सेस एनर्जी त्या दिशेनं पूर्णतः गेलेली आहे किंवा एक्सेस एनर्जी आपली कमी झाली आहे, तसं आपण थांबू शकतो आणि मग आपला पुढचा व्यायाम किंवा अजून जर काही ब्लेसिंग्स द्यायचे असतील तर ते देऊ शकतो. ठीक आहे. तर या टेक्निक्स किंवा या स्टेप्स परत परत वापरत राहा, कारण त्या पॉवरफुल स्टेप्स आहेत. आपण याच्यात एनर्जी वापरली, आपण याच्यात योग्य पद्धतीचे विचार वापरले, आपण याच्यात ठराविक पद्धतीनं मन शांत करणं वापरलं. त्याच्यामुळं ज्या गोष्टी आवश्यक आहेत या सिच्युएशनमधून ही सिच्युएशन घडायला त्या आपण ठराविक अँगलनं वापरतच आहोत.